तेलंगणातले भाजपा आमदार टी राजा महाराष्ट्रात आल्यानं पुन्हा वाद सुरू झाला। भिवंडीतल्या पडघा गावात टी राजा यांची सभा पार पडली। या सभेत टी राजा यांनी केलेल्या वक्तव्यावरून वादाला तोंड फुटलं। भाजपचे 400 खासदार निवडून आलेले असते तर भारत हिंदू राष्ट्र झाला असता असं टी राजा म्हणाले। टी राजा यांच्या वक्तव्यावर राज्यातल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला। 500 पार झाला तरीही भारत हिंदू राष्ट्र होऊ शकत नाही असं अमोल मिटकरी म्हणाले। तर 400 पार म्हणजे मनुस्मृती आणण्याचं प्लॅनिंग अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली। अगर इस बार चुनाव में अगर हम 400 पार कर देते हैं तो हिंदू राष्ट्र घोषित हो जाता। मेरे मित्रों, भारत राष्ट्र हेच या देशाचं नाव बाबासाहेबांनी दिलंय, ते संविधान संमत आहे। 400 पार नाही, तुम्ही 500 पार जरी गेला असता तरी या देशाला हिंदू राष्ट्र कोणीही घोषित करू शकत नाही। टी राजाचा अभ्यास थोडा कमी आहे, त्यामुळे त्यांनी अभ्यास करावा आणि एक लक्षात ठेवावं, कोणाचीही सत्ता आली तरी हा देश फक्त आणि फक्त भारत राष्ट्र राहणार आहे। 400 सीटा आल्या असत्या तर आम्ही हिंदू राष्ट्रच केलं असतं। याचा अर्थ निघतो की आम्ही संविधानच बदललं असतं, कारण का आपलं संविधान धर्मनिरपेक्ष आहे। म्हणजे यांच्या मनात काय होतं, 400 सीटानंतर जे आम्ही म्हणत होतो त्याच्यावरती त्यांनी शिक्कामोर्तब करून टाकलं। म्हणजे यांनी मनुस्मृती आणण्याचं प्लॅनिंग करून ठेवलं होतं, यांनी वर्णव्यवस्था परत आणण्याचं प्लॅनिंग करून ठेवलं होतं। तुम्हाला कर्मानुसार देवाने दिलेली कामं आहेत ते तुम्ही करा, तुम्हाला करावीच लागतील, हे प्लॅनिंग करून ठेवलेलं होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।